सर काय सांगताल तुम्ही आत्ताच लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलेलं, इव्हन तुम्ही त्या ठिकाणी मौन देखील पाळलं होतं काही वेळा. हिंगोलीवरून आम्ही आत्ता बारामतीच्या दिशेने निघालेलो आहोत. हिंगोलीला एक सकाळी बैठक झाली चांगली. जात असताना आपण स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या गडावर जायचं, ऊर्जास्थळावर जायचं आणि एक 10 मिनटं आपण तिथं मौन धारण करायचं या हेतूनं मी इथं आलो आहे. कारण ऊर्जास्थळावरतीच एक कोनशिला बसवण्यात आलेली आहे. मी थकणार नाही, मी रुकणार नाही आणि कुणासमोर झुकणार नाही, हे जे वाक्य आहे ते आत्ताच्या ओबीसीच्या मुवमेंटला, चळवळीला, गावगाड्यातल्या इथल्या व्यवस्थेमधल्या सर्व भटक्या विमुक्त आणि ओबीसींना एकत्र आणण्यासाठी हे वाक्य माझ्यासाठी एक ऊर्जादायी आहे. आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांच्या परिस्थितीमध्ये इथल्या भटक्यांना कसं एकत्र केलं असेल, ओबीसींना कसं एकत्र केलं असेल आणि एका ओबीसीमध्ये जन्माला येऊन, एका खेडेगावात जन्माला येऊन देशाच्या ग्रामविकास मंत्रिपदापर्यंत ते कसे पोचले असतील, हा त्यांचा जो प्रवास आहे तो थक्क करणार आहे. त्यांना जाऊन आता 10-12 वर्षाहून जास्त कालावधी उलटला तरीसुद्धा इथल्या सत्ताधाऱ्यांना त्यांचं नाव घेतल्याशिवाय राजकारणामध्ये आजही त्यांचं नाव घ्यावं लागतं. मग अशा व्यक्तीच्या स्मृतीस्थळावर जावं, ऊर्जास्थळावर जावं आणि आपल्या लढ्याला एक ऊर्जा घ्यावी या हेतूनं मी इथं आलो होतो. नक्की प्रेरणास्थान आहे. येस, ऊर्जास्थळ आहे, प्रेरणास्थान आहे. ओबीसींच्या प्रश्नावरती लोकनेते गोपीनाथ मुंडे जरी भाजपचे ते देशाचे नेते होते संसदेतले, तरी त्यांनी जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी संसदेला घेराव घातला. त्यावेळी पक्षाची तमा बाळगली नाही. आपल्याला कोण पाडेल, आपल्याला कोण ट्रोल करेल, आपल्याला कोणी तिकीट देणार नाही या मूडमध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे नव्हते. आणि ओबीसींच्या हिताचा ज्यावेळी संसदेमध्ये विषय निघाला त्यावेळी लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी सामाजिक न्यायाच्या बाजूनी भूमिका घेतलेली आहे. आत्ताचे नेते थोडंसं असं वागताना महाराष्ट्रातले दिसून येत नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण आज जवळजवळ संविधानिक आरक्षण संपुष्टात आलेलं आहे. बेकायदा GR काढून लाखो प्रमाणपत्र वाटून हे आरक्षण गेलेलं आहे. पण आज रोजी आठवण येते ती लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची. कारण ते शरद पवारांना बोलू शकले असते, ते पृथ्वीराज बाबा चव्हाणांना बोलू शकले असते, ते अशोकराव चव्हाणांना बोलू शकले असते, ते देवेंद्रजी फडणवीसांना बोलू शकले असते, ते या व्यवस्थेमधल्या म्हणजे हरिभाऊ राठोडांपासून ते संजय राठोडापासून ते महादेव जानकर, गोपीचंद पडळकर असतील किंवा अजून कोणी असतील, सामाजिक न्यायमंत्री शिरसाट असतील किंवा अजून कोण असतील, उदयजी सामंत असतील, एकनाथराव शिंदे असतील, सगळ्यांना गोपीनाथराव मुंडेंनी एका जागेवर बसवलं असतं. आणि हे ओबीसींचं आरक्षण सामाजिकदृष्ट्या मागासांचं आरक्षण आहे, बलुत्या आलुत्याचं आरक्षण आहे, हे भटक्या विमुक्तांचं आरक्षण आहे. या आरक्षणामध्ये जर शासनकर्ती जमात असलेला मराठा बांधव आला तर त्यांच्या स्पर्धेमध्ये हा भरडल्याशिवाय राहणार नाही, संपल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका लोकनेते गोपीनाथराव मुंडेंनी घेतली असती. पण आज दुर्दैव असं आहे की ओबीसीच्या बाजूनं या महाराष्ट्रामध्ये एकही जबाबदार मंत्री, आमदार, खासदार बोलायला तयार नाही. आणि हा मी काहीतरी करायचं, काहीतरी मीडियाचं लक्ष वेधून घ्यायचं म्हणून मी इथं नाही आलो. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी भटक्यांसाठी तर प्रचंड मोठं काम केलेलं आहे. प्रचंड मोठी, प्रत्येक समुदायाला असं वाटायचं की गोपीनाथरावजी मुंडे आपले आहेत, म्हणून मी इथं आज आलेलो आहे. मात्र आता आपण बघू शकता की आता 29 तारखेला जरांगे पाटील पुन्हा एकदा आता आंदोलन करणार आहे. तो मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावरती ते लढणार आहे. हे बघा, मी या ऊर्जास्थळावर आलो आहे, मी खूप जबाबदारीनं बोलतो आहे. ज्या जरांगे पाटलांची मागणी, आमच्या लेकरा बाळांना, आमच्या गरिबाला आरक्षण मिळालं पाहिजे, हा विचार देशाच्या संसदेनं केला आहे. त्यांनी 103वी घटना दुरुस्ती करून गोरगरिबांच्या लेकरासाठी EWS आरक्षण 10% आणलंय. पण जरांगे पाटलांना ते नको आहे. परत एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि स्वर्गीय अजितदादा उपमुख्यमंत्री असताना 10% SCBCचं आरक्षण आणलंय. पण तेही त्यांना नको आहे. त्यांना पाहिजे ते सामाजिकदृष्ट्या मागासांचं, भटक्यांचं, बलुत्याचं, आलुत्याचं, कारोनारोचं जे त्यांना आरक्षण दिलंय त्या आरक्षणामधलं पाहिजे. जर मनोज जरांगेंची ही नौटंकी आहे, पॉलिटिकल राजकीय राजकारण करतायत मनोज जरांगे. जर त्यांना लेकराबाळांच्या शिक्षणाचं आणि नोकऱ्याचं पडलं असतं तर त्यांनी EWS आणि SCBC घेतलं असतं की त्याचा कट ऑफ मेरिट लिस्ट ही ओबीसीपेक्षा कमी आहे. तरीसुद्धा विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे मनोज जरांगे, नोकरी लागू इच्छिणाऱ्या तरुणांचं नुकसान करणारे मनोज जरांगे,
ओबीसींच्या आरक्षणाच्या अनात मात्र माती घालवत आहेत. म्हणून आज रोजी एक ठामपणे ओबीसीची बाजू घेणारे लोकनेते गोपीनाथराव मुंडे हवे होते. आज त्यांनी निश्चित समाजामध्ये जी दुही निर्माण झाली त्यामध्ये अधिकारवाणीने मार्ग काढला असता. म्हणून मी आज लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या जाता जाता प्रवासातून जाता जाता मी इथं कुणालाही सांगितलं नाही, मी कुठेही फेसबुक पोस्ट केली नाही, मी कुठल्याही नेत्याला बोललो नाही. जाता जाता आपण ऊर्जास्थळावर जायचं, 10 मिनटं मौन धारण करायचं आणि पुढं निघायचं, या हेतून मी इथं आलोय. अमर रहे, अमर रहे. एकीकडे तुम्ही असं पूर्वी आवाहन केलं होतं की ओबीसीनं आता तरी जागे व्हा, आपलं आरक्षण संपुष्टात आलेलं आहे. आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर फक्त आपण एकटी लढताना दिसत आहे आणि बाकी ओबीसीचे नेते आपल्याला कुठेतरी दूर आपल्यापासून होतात असं वाटतंय का? हे बघा, मुळात प्रश्न असा आहे की मी परखडपणे बोलतोय, कठोरपणे पण बोलतोय, चिडून बोलतोय. हे बोलत असताना काही लोकांना वाईट वाटलं असेल, मी त्यांची माफी मागतो. पण याचा परिणाम हा 4-5 वर्षानंतर एवढा भयंकर असणार आहे की ओबीसीच्या रकान्यामध्ये फक्त मराठा आणि कुणबी दिसणार आहे. ओबीसीच्या रकान्यामध्ये एखाद्या रयत शिक्षण संस्थेच्या 50 जरी जागा निघाल्या ओबीसीच्या, तर त्यामध्ये मराठा कुणबी त्या जागा घेतील, कारण त्या संस्थेचे मालक परत पवार कुटुंबीय आहे. त्यामुळं संविधानानं, कायद्यानं जे मागासवर्गीयांना आरक्षण दिलं आहे ते आरक्षण ना शिक्षणात मिळणार, ना नोकऱ्यात मिळणार, ना पंचायत राजमध्ये मिळणार. त्यामुळं आज लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे असायला हवे होते, ही भावना आहे, म्हणून मी इथं आलोय. सर, नुकतंच जे वाघमारे सरांकडून जे वक्तव्य झालं होतं त्यानंतर अनेक त्याच्यावरती टीकाही झाल्या आणि 2 दिवसापूर्वी तिथे एक मराठा समन्वयक जे आले होते, महेश डोंगरे यांनीही प्रकट टीका केली आहे, तुमच्यावरही केली आहे आणि वाघमारे सरांवर केली आहे. हे बघा, आम्ही ओबीसींची बाजू मांडतोय, आम्ही संविधानिक बाजू मांडतोय. ही बाजू मांडत असताना कुणी टीका केली, कुणी काय केलं, संविधानिक काही प्रश्न असेल तर विचारा, मी ते सांगेन. की गायकवाड आयोगाचं काय झालं, SCBCचं काय झालं, किंवा मराठा समाज कसा काय बसू शकत नाही, असे काही प्रश्न असतील तर त्याची मी उत्तर देईन. कुणी शिव्या दिल्या, कुणी काय केलं, कुणी शारीरिक व्यंग्यावरनं बोललं, हे काही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मी काही मनोज जरांगे नाही, त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायला. मी लक्ष्मण हाके आणि मला 450 जात समूहांची भाषा बोलायची. मला कधी वडार बनायचं आहे, मला कधी वंजारी बनायचं आहे, मला कधी माळी बनायचं आहे, मला कधी धनगर बनायचं आहे, मला कधी कुंभार बनायचं आहे, मला कधी लोहार बनायचं आहे, मला कधी सुतार बनायचं आहे. सकाळी मी हिंगोलीच्या दौऱ्यावर असताना कुंभार समाजाच्या लोकांनी मला तिथंपर्यंत ओढत घेऊन गेले, रस्त्यावर आली लोक की या रोडनं जाणार आहेत म्हणून. ही जी गावागावातली जी 18 पगड जातीची भावना आहे, ती भावना मला महाराष्ट्र शासनापर्यंत पोचवायची. आज ऊर्जा समाजाचं दर्शन घेतलेलं आहे, ध्यानही केलं होतं आपण. इथून एक आता नवीन प्रेरणा घेऊन जात आहे समाजाला, ओबीसींना काय दिशा द्याल, काय संदेश द्याल? हे बघा, निश्चित या ऊर्जास्थळाच्या बाजूला मी परत एकदा सांगतो, एक कोनशिला बसवली, मी थकणार नाही, रुकणार नाही आणि कुणासमोर झुकणार नाही. या लोकनेते गोपीनाथराव मुंडेंच्या शब्दाला प्रमाण मानून मी ओबीसींचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करेन, प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. आणि कोणी नेते नाही आले, नाही बोलले तरी मी त्यांच्याबद्दल तक्रार नाही करणार. पण ओबीसींना मात्र आव्हान करेन, जेवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी व्हाल, जर तुम्ही सहभागी नाही झाला तर हे कोणीही नेते तुमच्याबद्दल बोलणार नाहीत. कुठलाही आमदार, कुठलाही मंत्री, कुठलाही विरोधक, कोणीही, फक्त तुमचा वापर आणि वापरच होईल. निवडणुका आल्या की सगळ्यांना ओबीसी आठवतील, सगळ्यांना भटके आठवतील, ज्यांची ज्यांची वोट बँक आहे ती लोक आठवतील. निवडणुका गेल्या की तुमचं सगळं ओरबाडून खाल्लं जाईल, तुम्हाला निर्वस्त्र केलं जाईल. हे मात्र मी तुम्हाला जबाबदारीनं या ऊर्जास्थळावर सांगतो.